करमाळा जिल्हा परिषद व करमाळा पंचायत समितीची आहे ती निवडणूक प्रक्रिया जी आहे ती पार पडलेली आहे। यामध्ये 6 जिल्हा परिषद गट असतील, तसेच 12 पंचायत समिती गणाची निवडणूक प्रक्रिया पार पडली। सध्या सर्व ईव्हीएम मशीन स्ट्रॉंग रूममध्ये सुरक्षित असून सध्या आपल्याबरोबर निवडणूक निर्णय अधिकारी अनिल कारंडे साहेब उद्या नेमकं कशा पद्धतीनं मतमोजणीची प्रक्रिया होणार आहे आपण त्यांच्याकडून जाणूया। साहेब, काय सांगाल, कशा पद्धतीनं किती वाजता मतमोजणी होणार, किती राऊंडमध्ये किती कर्मचारी असतील? उद्या दिनांक 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल। करमाळा तालुक्यामध्ये एकूण आम्ही ईव्हीएमच्या मतमोजणीसाठी 16 टेबल अरेंज केलेले आहेत। त्याच्यानंतर 2 टेबलला पोस्टलचं मतमोजणी होणार आहे। त्याच्यामध्ये एकूण प्रत्येक ठिकाणी मतमोजणी पर्यवेक्षक, मतमोजणी सहाय्यक दोघं आहेत आणि एक शिपाई, अशा पद्धतीनं सगळ्यांच्या ऑर्डर्स केलेले आहेत। एकूण आपल्या ठिकाणी एका गटामध्ये 2 गण आहेत, तर त्याच्यामध्ये 3 फेरीमध्ये प्रत्येक गट, एक गट आणि 2 गण यांची मतमोजणी या ठिकाणी पार पडणार आहे। एकूण करमाळा तालुक्यामध्ये 6 गट आहेत आणि 12 गण आहेत। त्याच्यामुळं आमचं 4 ते 5 वाजेपर्यंत संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि तशा पद्धतीचे जय्यत तयारी आम्ही केलेली आहे। साधारण एकूण किती राऊंड होतील सर? एकूण 18 राऊंड होतील आणि ह्या 18 राऊंडमध्ये एकूण 6 गट आणि 12 गणांची मतमोजणी पूर्ण होईल। नक्कीच आपण पाहतोय की उद्या सकाळी 10 वाजता जे आहे ते या मतदान प्रक्रियेला सुरुवात होणार असून 18 राऊंडमध्ये ही जी आहे ती मतमोजणी होणार असून साधारण 4 ते 5 वाजेपर्यंत अंतिम निकाल येईल अशी माहिती जी आहे ती निवडणूक निर्णय अधिकारी अनिल कारंडे साहेब यांनी यावेळी दिली आहे। शीतल कुमार मोटे, TV9 मराठी, करमाळा, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।